हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. सो आज आम्ही सगळे निघालो आहोत. कुठे निघालो आहोत ते तुम्हाला पुढे कळेलच, पण तयारी चालू होती. मी मस्तपैकी रेडी वगैरे झाली होती आणि बॅग वगैरे घेतली होती, म्हणजे जे जे लागणार होतं. तर इथे मी ड्रेस वगैरे घालून मस्तपैकी फोटोशूट करत होती. तुम्हाला दाखवत होती की मी कशी दिसते. सो मला कमेंट करून नक्की सांगा की मी कशी दिसते. सो बाकीच्यांची तयारी चालू होती. नेहमीप्रमाणे मी पहिलेच आवरून तयार होती. बाकीचे सगळे आवरत होते आणि नंतर मग आम्ही रिक्षामध्ये बसून निघालो होतो. तर आत्तापर्यंत तुम्हाला काय वाटतं, मी कुठे जात असेल नक्की कमेंट करून सांगा. तर नेहमीप्रमाणे खूप ट्रॅफिक तर होती आणि संध्याकाळी आम्ही निघालो होतो, त्यामुळे सूर्य मावळताना खूप मस्त बोलतात ना, एक सीन छान दिसत होता. म्हणजे असं इकडे जरा थंड थंड वाटत होतं. दुपारचं निघाल्यावर खूप गरम होतं, त्यामुळे संध्याकाळी जरा असं शांत वाटत होतं. आणि ट्रॅफिक तर होती, सगळीकडे ट्रॅफिक होती, पण जरा छान वाटत होतं. म्हणजे असं दुपारसारखं खूप असं हे नव्हतं होत, गरम वगैरे. तर मस्तपैकी आम्ही चाललो होतो. छानशी हवा सुटली होती. तर इथपर्यंत तुम्ही जर बघितलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं मी कुठे जाणार. मी आता स्टार्टिंगला नाही सांगणार, तुम्ही कमेंट्स करा, कारण की मला कमेंट्स तुमच्या बघायच्या आहे. हारे का सहारा खाटू श्याम हमारा. तर आमचं मस्तपैकी आज खाटू श्याम बाबाचं दर्शन झालं. खूप खूप प्रसन्न वाटलं जेव्हा आम्ही ह्यांचं मुख बघितलं. म्हणजे बोलताना एकदम सगळा स्ट्रेस रिमूव्ह झाल्यासारखं वाटलं, एकदम शांत. आणि जेव्हा ते जे गुरुजी आहेत तेव्हा ते मोरपंखाने असं डोक्यावर असं हे करतात, तेव्हा ते एक वेगळीच एनर्जी बोलतात ना, व्हायब्रेट होते असं वाटतं. आणि त्याच्याच बाजूला बालाजी देवाचंसुद्धा मंदिर म्हणजे बोलतं ना बाजूला आहे. तर खूप छान दर्शन आमचं झालं आणि मस्तपैकी बालाजी आणि खाटू श्याम बाबाच्या राईट साईडला शंभू महादेव आणि पार्वती देवीचं मंदिर आहे. तर खूप छान, म्हणजे बोलतो एकदम प्रसन्न, एकदम शांत वातावरण होतं. तर मी ते फेरी मारत होती मंदिराभोवती. तर खूप मस्त बोलतात ना, एकदम मोठं आणि बाहेरसुद्धा खूप छान बसायला जागा वगैरे आणि इतकी थंड हवा तिथे सुटली होती. मस्त की मी फेरी वगैरे मारली. आम्ही मस्त बसलो होतो खाली थोड्या वेळ आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा आरती चालू होती. आरती वगैरे मस्त अटेंड केली आणि छान मस्त बोलतो ना, हारे का सारा खाटू श्याम हमारा, खाटू श्याम बाबा की जय, अशी सगळेजण अशी गर्जना चालू होती. ते ऐकून खूप छान वाटलं. आणि इथे शंभू महादेव आणि माता पार्वतीचं मंदिर आहे, म्हणजे पूर्ण कुटुंब आहे त्यांचं इथे, म्हणजे असं आहे तिथे. तर खूप बोलतात ना, सोमवार पण होता, ते पण आमचं दर्शन झालं आणि खूप म्हणजे बोलतो एक वेगळीच एनर्जी आहे ते, खरंच सांगते. आणि मला असं ठिकाणी आल्यानंतर खूप छान, खूप मस्त वाटतं. आणि कोणी इथे आलं आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाला माहिती आहे की खाटू श्याम बाबा ह्यांची स्टोरी काय आहे, किंवा त्यांचा अवतार या कलियुगामध्ये का झाला, यांच्याबद्दल कुणाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे. थोडक्यात मी तुम्हाला इथे खाटू श्याम बाबा यांची स्टोरी सांगेल. तर कलियुगामध्ये ह्यांचा बोलतात ना, कलियुगाचे एक बोलतात ना प्रमुख देव म्हणून यांना स्थान मिळालं आहे. म्हणजे महाभारतमध्ये जे 5 पांडव होते त्यांच्यामधले जे भीम होते, त्यांचा नातू, म्हणजे त्यांचा जो नातू होता, त्यानंतर एक दिवशी काय झालं की श्रीकृष्णाने यांची परीक्षा घ्यायची ठरवली. म्हणजे महाभारताच्या वेळेला ह्यांनासुद्धा बोलतो ना कौरवांकडून निमंत्रण मिळालं होतं. पण जर कौरवांकडून हे जर गेले असते तर तिकडून विजय झाला असता. म्हणजे यांना वरदान होतं की जर हे कुठल्या पण ह्याच्यातनं जर युद्ध केलं यांनी तर तिकडूनच विजय भेटेल, म्हणजे त्याचाच विजय होईल. त्यांना 3 बाण मिळाले होते. तर त्यामुळे श्रीकृष्णाने यांची परीक्षा घ्यायची ठरवली आणि त्यांना सांगितलं की एक झाड होतं, बरगरीचं झाड होतं, आय थिंक सो. तर हां, तेच होतं. तर त्या झाडाचे जे गळलेले पानं आहेत ते तुम्ही बोलता ना वेगळे करायचे आणि जे चांगले पानं ते वेगळे करायचे. सो असं सांगितलं होतं.
त्यांनी निशाणा मारून बरोबर ते पानं वेगळी केले, पण एक पान श्रीकृष्णाच्या देवाच्या पायाखाली आला म्हणजे त्यांनी लपवला होता आणि तिथेच त्यांनी बाण मारला तर त्यांचा पाय बोलतात ना वीक झाला होता तेव्हा, म्हणजे त्या पायावर जर कोणी पण मारलं तर त्यांचा जीव जाऊ शकतो असं होतं. आणि आय थिंक त्यांनी साधूचं रूप घेतलं होतं आणि तर त्यांनी त्यांच्याकडे भिक्षा पण म्हणजे मागितली होती श्रीकृष्ण देवांनी. तर त्यांनी भिक्षेमध्ये त्यांचं तोंड म्हणजे कापून मागितलं होतं श्यामबाबाचं. तर त्यांनी त्यांचं तोंडसुद्धा दिलं होतं, म्हणजे बोलताना मुख कापून दिलं होतं. तर श्रीकृष्ण खूप प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिलं की कलियुगामध्ये सगळे तुमची बोलतात ना तुमचं भक्ती करतील, तुम्ही जे तुमच्या दारात येतील त्यांना कधीच ते बोलतात ना रिकाम्या हाती जाणार नाही. जे हारलेले असतील ते तुझ्याकडे आल्यावर त्यांना जे पाहिजे ते हारे का सारा श्याम बाबा हमारा हे असं बोलतात. तर आय थिंक थोडक्यात मी स्टोरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. तर तुम्हाला माहिती असेल अजून काही ह्याच्याबद्दल स्टोरी नक्की मला सांगा. आणि मी थोडक्यात सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. तर खूप बोलता ना जुनी स्टोरी आहे, जुनं ह्याच्यामध्ये आहे हे सगळं. तर इथे तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये हे सगळं आम्ही घेऊन आतमध्ये मंदिरात गेलो होतो. आणि बाजूला शंभू महादेवाची एक बोलता ना स्वयंभू पिंड आहे, तर तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. खूप छान वाटलं, मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. तिथे पण पप्पांनी मस्तपैकी पूजा केली आणि आम्हाला खूप शांत आणि प्रसन्न, खरंच सांगते खरंच खूप छान जागा आहे. तुम्ही जर गेला नसाल तर नक्की जा. आणि तुम्हाला कसं जायचं तिथे जर माहिती नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सगळं सांगेल. आणि तुम्हाला इथपर्यंत जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. नंतर तिथेच एक म्हणजे बोलता ना थोडं पुढे स्टेजसारखं बांधलं होतं आणि तिथे असा मस्तपैकी फोटो होता हा शंभू महादेव आणि पार्वती देवीचा विवाहाचा. तर मी हा फोटो आणि व्हिडिओचा काढला, तर खूप मस्त फोटो होता तो. तर खूप छान वाटला तो फोटो बघूनसुद्धा, एकदम वेगळंच वाटत होतं, एकदम मोठा होता ॲक्च्युली तो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, मला जेवढी माहिती होती तेवढी तुम्हाला सांगितली. कोण कोण इथे गेलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर गाईज प्लीज तुम्ही लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा, कमेंट करून नक्की सांगत जा. आणि कमेंटमध्ये जे पण खाटू श्याम बाबाचे भक्त असेल त्यांनी कमेंट करून नक्की जे खाटू श्याम बाबा हारे का सारा खाटू श्याम हमारा नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्हाला तर खूप मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि अजून असेच इंटरेस्टिंग असेच मस्त मस्त व्हिडिओज बघायचे असेल मी बोलली होती तुम्हाला कधी मी व्हिडिओमध्ये दाखवणार, काहीतरी आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. मी माझं प्रॉमिस पाहिलं आणि ह्याच्यापेक्षा अजून छान छान व्हिडिओ मी करेल. ऑफकोर्स अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला एंटरटेन करायचा प्रयत्न करेल. आणि आजचा दिवस खूप छान होता माझा, मस्त गेला. तर ओके गाईज, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. आणि ॲक्च्युली मी जरा खूप थकले त्यामुळे माझा आवाज जरा डाऊन तुम्हाला वाटत असेल. सो खूप मजा आली. आणि कोण कोण इथे गेले खरंच मला कमेंट करून सांगा. आणि इथे तुम्हाला जर जायचं असेल तर नक्की कमेंट करा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती देईल. सो आम्हाला इथे जायला आय थिंक जायला 1 तास लागला आणि यायला 1 तास लागला, कारण की ट्रॅफिक खूप होती. सो काय नाही, मस्त वाटलं, पण एवढं पण काही हे नव्हतं. छान मस्त आम्ही 6ला आय थिंक निघालो असो घरून, 5:30ला, आणि घरी 9, 9:30, 10पर्यंत आलो. मध्ये आम्ही खूप ब्रेक घेतला ॲक्च्युली, आणि मस्तपैकी खाऊन वगैरे आम्ही आलो घरी. तर मस्त एन्जॉय केला आम्ही, एक छान दिवस आमचा गेला. आणि तुम्ही पण असे एन्जॉय करतात का नक्की कमेंट सांगा. आणि तुम्हाला काय काय आपल्या व्हिडिओजमध्ये अजून बघायला आवडेल हे पण कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया गाईज, बाय. तोपर्यंत बाय गाईज, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकर भेटूया. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज.